नमस्कार, मी परमदास जाधव. तर भारताची जी सैन्य ताकद आणखी धोकादायक होणार. अमेरिकेने भारतासाठी घेतला मोठा निर्णय. अपाचे हेलिकॉप्टर्स आणि M777 तोफांसाठी अमेरिकेची मोठी मंजुरी. यामागे चीन पाकिस्तानचा जो दबाव आहे आणि का दबाव आहे आणि या डीलमुळे भारताला नेमका काय फायदा होणार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं समजून घेणार आहोत. तर भारताच्या ज्या स्टेट डिपार्टमेंट भारतासाठी 2 मोठ्या संरक्षण सहाय्य करारांना मंजुरी दिलेली आहे. या पॅकेजमध्ये जवळपास $428.2 मिलियन म्हणजेच 3,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या करारावर 2 मुख्य गोष्टी आहेत. AH-64E अपाचे अटॅक हेलिकॉप्टर्स आणि दुसरं म्हणजे M777 म्हणजे उल्ट्रा लाईट हायटेजर तोफांसाठी लॉजिस्टिक आणि तांत्रिक सहाय्य. हे नवीन शस्त्र खरेदी असून भारताकडे आधीपासूनच असलेल्या आधुनिक शस्त्र सिस्टीम आणि प्रभावी आणि युद्धसज्ज ठेवण्यासाठी हे पॅकेज दिले जात आहे. तर भारताकडे सध्या अमेरिकन बनावटीचे AH-64E म्हणजे अपाचे हेलिकॉप्टर आहेत. हे जगातील सर्वात घातक अटॅक हेलिकॉप्टरपैकी एक मानले जाते. यामध्ये हेलिकॉप्टर्स, मिसाइल्स, 300 mm चेन गॅम आणि आधुनिक रडार, रात्रीच्या युद्धासाठी विशेष प्रणाली. हे हेलिकॉप्टर सीमा भागात टॅक बेकर आणि शत्रूंच्या तळावर अचूक हल्ला करू शकतात. अमेरिकेच्या मंजुरीनंतर आता हेलिकॉप्टरसाठी स्पेशल पार्ट्स, इंजिन सपोर्ट, तांत्रिक सेवा आणि ट्रेनिंग मिळणार आहे. तर M777 हे अमेरिकन बनावटीचे जे अल्ट्रा लाईट हेल्यूल तोफ आहे. ही तोफ पूर्वेतील भागात वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. विशेष म्हणजे लडाख, अरुणाचल प्रदेश आणि चीन सीमेवरील भाग येथे ही तोफ मोठ्या भूमिका बजावू शकते. कारण ती तोफ हेलिकॉप्टरने वाहून नेली जाते आणि त्यामुळे भारतीय सैन्य काही मिनिटात दुर्गम भागात सुद्धा तोफ पोहोचवू शकते. भारताने 2016 मध्ये या तोफा खरेदी केल्या होत्या आणि आता अमेरिकेने त्याला दीर्घकालीन देखभाल आणि सपोर्टला मंजुरी दिलेली आहे. भारतासाठी याचा फायदा काय? तर या डीलमध्ये भारताला मोठे फायदे होणार आहेत. याच्यामुळे युद्ध सज्जता वाढते. म्हणजे अपाचे जे आणि M777 सतत ऑपरेशनमध्ये ठेवणे सोपे होईल. चीन आणि पाकिस्तानवर दबाव, सीमेवरील भारताची जी ताकद आहे ती आणखी वाढेल आणि तांत्रिक सहकार्य भारताला आधुनिक तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक सपोर्ट मिळणार. विशेषतः निर्णय हा फक्त संरक्षण करार नाही, तर हा चीनला दिलेला मोठा संदेश मानला जात आहे. कारण चीन इंडो पॅसिफिकमध्ये प्रभाव वाढवत आहे. दक्षिण चीन आणि समुद्रात तणाव वाढलेला आहे. भारत-चीन
सीमेवाद अजूनही कायम आहे. अशा वेळी अमेरिकेने भारताला मजबूत सैनिकी जी सपोर्ट आहे ते देणे हे रणनीती खूप महत्त्वाची मानली जात आहे. तर मित्रांनो, अमेरिकेच्या या मोठ्या मंजुरीनंतर भारताची जी सैन्य ताकद आणखी मजबूत होणार आहे. तर अपाचे हेलिकॉप्टर आणि M777 तोफा आता अधिक आधुनिक सपोर्टसह सज्ज राहतील. तर तुमच्या मते भारताने आणखी कोणती आधुनिक शस्त्र सिस्टीम घ्यायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.